आणि दक्षिण भारतामध्ये कोल्हापूर क्षेत्राजवळ आहे. कोल्हापूर क्षेत्राजवळ आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी रुक्मिणी माता आल्या, थोड्या पुढे आल्या. त्या ठिकाणी महाराज एक राक्षसाचं वन आहे. दंडकारण्य नावाचं जे काही वन आहे ते संपूर्ण राक्षसाचं आहे. त्या काळामध्ये पहिला तिथं राक्षस प्रकाराचे त्या दंडकारण्यामध्ये उपवन काय उपवन आहे आणि त्या उपवनाचं नाव आहे दिंडीर वन. त्या दिंडीर वनाचा जो काही तिथं राक्षस सांभाळणे करण्याकरता त्याचं नाव होतं दिंडीर. त्याचं नाव काय होतं दिंडीर. भगवान परमात्म्याला तिकडे आठवलं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज तिकडे त्यांचे भोगविला संपूर्ण संपला. तिथून महाराज राधिका माता गुप्त झाल्या आणि त्या पूर्ण तिकडे वैकुंठामध्ये निघून गेल्या. ते अंतर्धान पावल्या. पण अंतर्धान पावल्यानंतर इकडं भगवान श्रीकृष्णाला काही कर्म घरची बायको होती तिला त्या ठिकाणी राघवती निघून गेली. अहो माणूस 4 दिवस वडापाव खाऊ शकतो. बाहेरचा वडापाव माणूस 4 दिवस खाऊ शकतो. 5व्या दिवशी माणसाला घरी चावला वडापाव पोट दुखत बेसणार तो टिकणार आहे ते. म्हणून 5व्या दिवशी तरी घरी यावं लागतं. भगवान परमात्मा आठवण झाली. रुक्मिणीला आपलं रुसून गेली होती. तिला त्या ठिकाणी काय करावं लागेल. तिला त्या ठिकाणी महाराज मनवण्याकरता जावं लागेल. म्हणून भगवान परमात्मा कुठून निघाले द्वारकेहून निघाले. सोबत काय काय घेतलं वर्णन आमचं महाराज 9 लाख गोधन सोबत घेतली. 500 सवंगडे सोबत घेतले आणि भगवान परमात्मा द्वारकेहून जसे निघाले तसे त्या ठिकाणी महाराज गोपाळपुरावर पाठवले. विठ्ठल भगवान परमात्मा गोपाळाला घेऊन आले म्हणून ते गोपाळपूर असं नाव पडलं. नंतर तिथून भगवान परमात्मा वेणुनादावरती आले. अभंगाचं प्रमाण आहे प्रमाण काय सांगत नाही ऐका. वेणुनादावरती आले. वेणुनादावरून भगवान परमात्मा ते सर्व गायी गोपाळ सर्व पुढे विष्णू पदावरती आले. तिथं गायींच्या पुढाचे निशाण आहे. भगवान परमात्मा विष्णू चिन्ह आहे. आपण जर गायीला गेलो तर भगवान परमात्मा एकच पद त्या ठिकाणी अंकित आहे. पण इथं भगवान परमात्मा दोन्ही पद आहे. तुम्ही गयेला जा मातृपितृ श्राद्ध करण्याकरता तुम्ही जर विष्णू पदावरती गेले तर तुम्हाला गयेला 1000 तुम्ही श्राद्ध करा मातृपितृच्या प्रित्यर्थ. तुम्ही 1 पंढरपूरला श्राद्ध करा विष्णू पदावरती तुम्हाला पुण्य प्राप्त होऊन जाईल. विठ्ठल ऐका. नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज आले. भगवान परमात्मा पुढे दिंडीर वनामध्ये आले. रुक्मिणी महाराज त्या ठिकाणी बसलेल्या होत्या आणि तिकडे गेले नाही. आणि भगवान परमात्मा दिंडीर राक्षसाकडे गेले. त्यांचं महाराज युद्ध झालं. ऐका कथा भाग आहे. त्यांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्याला मारलं. पण मारण्याच्या आधी त्यांनी काही वरदान मागून घेतलं. काय वरदान मागून घेतलं की या ठिकाणी अनेक राक्षसांना वरदान मागितलं. बरं काय राक्षस सुद्धा माणसाच्या हिताकरता काहीतरी मागतोय. तो दिंडीर राक्षस आहे ऐका. त्यानं काहीतरी मागितलं. काय मागितलं पंढरपुरामध्ये तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून इथे येणारे भक्त इथे येणारे तुमचे दास हरिदास त्यांना त्या ठिकाणी मला सुख प्राप्त त्यांना त्यांच्या पापातून मुक्तता होईल. म्हणून पुंडलिकरायाच्या बाजूला लोहदंड नावाचं क्षेत्र आहे. पाण्यामध्ये आहात. आता पूर येतो म्हणून ते काही दिसत नाही. ज्याला पूर पाहू नाही त्यांना जाऊन पहा आपल्या जीवन. म्हणून तिथं लोहदंड नावाचं क्षेत्र आहे. तिथं जा. तिथं महाराज दगडाची नाव आहे त्या ठिकाणी आहे. तिथं हे सर्व क्षेत्र निर्माण केले. तीर्थक्षेत्र सर्व असे पंढरपुरामध्ये निर्माण केले. दंडक नावाच्या राक्षसाच्या त्या ठिकाणी महाराज म्हणण्यावरून त्याला वरदान दिलं. त्याची मुक्ती त्याला प्रदान केली. भगवान परमात्मा कुठे आले रुक्मिणी मातेजवळ आले. दाट असं वन आहे. सर्व बाजूला महाराज तुळशी चिंता सर्व असे अनेक मोठे झाड आहे. त्या ठिकाणी सूर्य येण्याकरता 12 तास लागायचे तरी सूर्य पडत नव्हता. एवढं असं दाट त्या ठिकाणी झाडी होती. ते काय दिंडीर वन. त्या दिंडीर वनामध्ये भगवान परमात्मा आले. रुक्मिणी मातेने महाराज त्या ठिकाणी नकार दिला. मी तुम्हाला बोलणार नाही. तुमची राधा होती ना राधिका मी तुम्हाला बोलणार नाही. भगवान परमात्म्याला काढून दिलं. कोण सुद्धा बघितलं नाही. आणि भगवान परमात्मा पुढे कुठे आले मला सर्वांना कथा माहित आहे. तिथून भगवान परमात्मा पुंडलिकरायाजवळ आले. पुंडलिकरायाची मातृपितृ सेवा चालू होती. वीट फेकली. वीट धरकाळल्यानंतर भगवान परमात्मा उभे राहिले. वरदान दिलं. पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर आदि शक्ती मुक्ता कुमारी
जय जय गोपाल माऊली गोपाल गोपाल जय जय गोपाल 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 म्हणून अशा प्रकारे पार्वतीचे सुखरूप असणारा भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आला आणि तो भक्तांच्या त्या ठिकाणी महाराज भक्तांना सुख प्राप्त करण्याकरता विटेवरती आलाय. बोलू नका ऐका झालं 2 मिनिट. अशा प्रकारे भगवान परमात्मा उभा राहिला अशी पद्मपुराणातील कथा आहे. हर पार्वतीला सांगते भगवान शंकर पार्वतीला सांगत होते. पण इकडे प्रश्न त्या ठिकाणी महाराज नामदेव महाराज त्या सुखरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी महाराज काहीतरी मागणी मागताय. काय मागणी माहिती? वास द्यावा पंढरीचा. मला भगवान मला देवा मला पंढरपूरला वास वास म्हणजे वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण. त्या ठिकाणी माणसं राहतात असं क्षेत्र आहे पंढरपूर. त्या पंढरपुरामध्ये तुम्ही मला काय करा राहण्याकरता जागा म्हणजे वास. कुठेतरी भगवान परमात्मा जागा नामा म्हणे आम्ही पाय रीते चिरे हरी संत पाय ऐका वरी संत हिरे पाय ऐका. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी मागणी मागितली. त्या पंढरपुरामध्ये वास देण्याचं कारण काय काय आहे? पंढरपुरामध्ये काय आहे तर सज्जन हो पंढरपुरामध्ये आनंद पण भगवान परमात्मा आनंद अद्वय नित्य निरामय एकानिक ध्येय योगी यांचा भगवान. ऐका पंढरीचे महिमा ऐका पंढरीचे महिमा रावळे तोमे प्रमाण रावळे तोमे येथील तरुणारी पासा येथील तरुणारी पासा येही देव जाणारे ऐसे पंढरी म्हणजे जाती ऐसे पंढरी म्हणजे ऐसे पंढरी म्हणजे जाती ऐसी पंढरी म्हणजे जाती पंढरी म्हणजे जाती ऐसी पंढरी म्हणजे जाती. ऐका पंढरीचे महिमा ऐका. नामदेव महाराजांनी काय मागितलं? वास द्यावा पंढरी का द्यावा तर ऐका. पंढरपुरामध्ये काय आहे त्याचा महिमा नाही. पंढरी क्षेत्राचा महिमा नाही संपूर्ण अभंग आहे. ऐका पंढरीचे महिमान रावळेचे चुकी प्रमाण हा तेथील तृणा आणि पाषाण ते देव जाणारे. बघा पंढरपुरामधील एक एक गवताची काडी आणि एक एक दगड भगवान परमात्म्याचं रूप आहे. म्हणून पंढरपुरामध्ये मला वास द्या. दुसरं काय आहे? ऐशी पंढरी म्हणी जे ध्याती त्यासी तीही लोकी गती जे अनेका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयाशी. म्हणून मला पंढरपुरामध्ये वास. काय करा? जे असं म्हणतात पंढरपूर 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 पंढरपूरचं नामस्मरण जरी केलं आणि पंढरपूरचे जे नित्यनेमाचे वारकरी आहे महिना वारकरी आळंदीचे पंढरपूर पंढरपूरचे आळंदी पंढरपूरचे मुक्ताईनगर ते पंढरपूर आता महिनावारी होत नाही पण कोणतर नाही येऊ दिले पण आळंदी पंढरपूर महिनावारी चालू आहे. असे जे महिना वारकरी आहे ते दुसऱ्या तीर्थावर जरी गेले प्रयागराज नावाचं तीर्थ आहे त्या तीर्थावर जरी गेले तरी त्यांना तीर्थाचं दर्शन घेण्याचं काम नाही. हे गेल्या गेल्या तीर्थ उठून या साधू संतांच्या चरणावरती लागले. त्याचं उदाहरण आहे नामदेव महाराज ज्ञानोबा कुठे गेले? तीर्थयात्रेला. काशी मैयामध्ये उतरले महाराज. काशीमध्ये गेले गंगा मातेमध्ये उतरले होते.
गंगा नदीमध्ये उतरले आणि गंगा नदीमध्ये उतरल्यानंतर गंगेचं दर्शन गंगेचं दर्शन घेण्या अगोदर गंगेनं कोणाचे पाय धरले? ज्ञानोबरायांचे पाय. म्हणून सज्जन हो, तीर्थावर जर एखादा वारकरी गेला, पंढरपूरचा नित्यनेमाचा वारकरी बरं, जो भजन करत काकडा हरिपाठ दुपारचं भजन नित्यनेमाचे सगळं काही अभंग हरी जे असेल ते जो नित्यनेमाना करतो, तो वारकरी जर दुसऱ्या तीर्थावरती गेला तर त्याला तीर्थावर जाण्याचं काम नाही, दुसऱ्या तीर्थ दर्शन घेण्याचं काम नाही, ते तीर्थ उठून याचं दर्शन घेते. म्हणून देवा मला पंढरपूरचा वार. दुसरं कारण काय आहे? वाराणसीत आले जे माता गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा नामाचा. वाराणसीला एक महिना चालत गोदावरीची एक दिवस जा आणि पंढरपूर म्हणून निसतं बा मला पंढरपूरला जायचं, उद्या मुक्ताबाईचं प्रस्थान आहे, मला पंढरपूरला आईसाहेबांसोबत जायचं नका जाऊ. तसं मनामध्ये ध्यास करा की मला उद्या पंढरपूरला आईसाहेबांसोबत जायचं, तरी तेवढंच पुण्य लागतं. म्हणून पंढरी पाऊल पर्यसा ऐसा कसा म्हणून वास द्यावा पंढरीचा ऐशे शंकर सकळ येती म्हणून वास द्यावा नामदेव भगवान शंकर सर्व ऋषी मुनींना सांगितलं. त्याच्यामध्ये महत्वाचे आहे कार्तिक ऋषी. कार्तिक सर्व सांगत आहे बघ, कथा अगदी वेगळं आहे, कुठं बाबा सगळं तर सगळं क्षेत्र महिमा अत्यंत महत्वाची. हो ऐका, कार्तिक महाराज कार्तिक ऋषी त्या ठिकाणी मेन आहे. त्यांना भगवान शंकर उद्देशून सर्वांना म्हणतायत की पंढरपुरामध्ये जे त्या ठिकाणी माध्यान्ह काळामध्ये स्नान करतात, बाकीच्या तीर्थामध्ये बाकीच्या नद्यांमध्ये स्नान करण्याची कालावधी वेगळी आहे. सकाळी स्नान करण्याची त्या ठिकाणी महाराज नियम आहे, पण पंढरपूरला मध्ये नियम वेगळा आहे स्नान करण्याचा. तुम्ही दुपारी स्नान करायला सकळ तीर्थे माध्यान्ह काळी 12 वाजता येती पुंडलिकाचे जवळ ती अंघोळी वंदित चरण असं पंढरपूरचं महिमा आहे. म्हणून काय करा, मला पंढरपुरामध्ये वाद्या विठ्ठल हो अशा प्रकारे भगवान परमात्म्याला मागणी मागितली. काय? वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास. पंढरपूर सारखं क्षेत्र जगामध्ये दुसरं कोणतं? सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र सर्वोत्तम क्षेत्र तीर्थ आणि देवशास्त्राने हा भाव निवडला. म्हणून सज्जन हो, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, क्षेत्र नाही. काय आहे पंढरपुरामध्ये? साक्षात भगवान परमात्मा होता. तुकोबराने एका ठिकाणी म्हणलेलं आहे, पंढरपुरातील भगवान परमात्म्याच्या विग्रहाला, विग्रह शब्द वापरते बरं, लक्ष असू द्या. पंढरपुरामध्ये उभा असलेल्या भगवान परमात्म्याच्या विग्रहाला जे लोक दगड म्हणतात किंवा दगडाची मूर्ती असं संबोधतात, ते लोक त्या ठिकाणी मला घोर अपराधाला प्राप्त होतात. म्हणून सज्जन ती काय त्या ठिकाणी ती मूर्ती नाही, तो काही पाषाण नाही. म्हणून सज्जन हो, त्या ठिकाणी पंढरपूरचा भगवान परमात्मा श्री विठ्ठल साक्षात देव आहे. आणि देव असल्यामुळे त्या ठिकाणी पंढरपुरासारखं भजन सुद्धा दुसरीकडे काही होत नाही. आपण आषाढी कार्तिकी मागतो इतर जसं भजन आषाढीला पंढरपुरामध्ये नाद गुंत विठ्ठल नाम तसाच मागीला सुद्धा आणि 24ही एकादशीला तसाच नाम गुंतो. म्हणून महाराज त्या ठिकाणी सर्व संत वारकरी वैष्णवांचा मेळा पंढरपूरला भरतो. आषाढी कार्तिकी आषाढी
तुझ्या गोंधळाची नाते नाशिके तुझ्या गोंधळाची पुंडलिक दिवटा तुझे वाढवंती एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटीओ उदो बोला उधे बोला उदो बोला उदो बोला उदो बोला आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे ऐशे संत ऐशे संत जन ऐशे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा आणि देवा याच्या व्यतिरिक्त मला काही नको अभंगाचं शेवट नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हे जावे पुढत पुढती हे जावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा सदा संग हरिदासाचा सदा संग सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा नामा म्हणे कमलापती हे जावे पुढता पुढती देवा याच्या पलीकडे दुसरा आम्हाला काही देऊ नको. काय दे
वास द्यावा पंढरीचा सदा समूह हरिदासाचा जन्म हो का बनते या बरी मीन तुके हरिभक्ती जन्म हो का भलते या देवा कोणत्याही जातीमध्ये मला तू धर्मामध्ये जन्माला घाल पण पंढरीचा वास देण्याकरता तू विसरू नको आणि संतांची संगती देण्याकरता विसरू नको. आपण हात जोडले पाहिजे मुक्ताबाईला. ऐका बंद कीर्तन एवढा ऐका हे सोपं आहे. रोज आई साहेबांसमोर हात जोडा आणि आई साहेबांसमोर हात जोडा मुक्ताबाई समोर आणि मुक्ताबाईला एक मागणी मागा. रोज मागा. जेव्हा कदाचित म्हणतात पण एवढी मागणी मागा. काय मागा? आई साहेब आम्हाला हरणे बाबा सारख्या साधू संतांची रोज संगती घडू दे. एवढी मागणी तुम्ही मुक्ताबाईला मागा. मुक्ताबाई आज ऐकणार नाही, उद्या ऐकणार नाही, परवा ऐकणार, महिना 2 महिने 4 वर्ष 5 वर्ष पण एक दिवस मुक्ताबाई तुमची ही मागणी ऐकल्याशिवाय राहणार नाही. जन्मोजन्मी तुम्हाला श्री गुरु हरणे बाबा सारख्या साधू संतांची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सज्जन हो देवाजवळ एवढंच मागा, साधू संतांजवळ एवढंच मागा. काय मागा? देवा याच्या पलीकडे दुसरं काही देऊ नको. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती बरी मी तत्व हरिभक्ती नामा म्हणे कमलापती हे निवृत्ती ज्ञान